नमस्कार. पॉल ब्रंटन लिखित आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध या पुस्तकाचा अनुवाद आपण वाचत आहोत. आज आपण 4थ्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. त्यांचं नाव मेहेर होतं, पण ते स्वतःला सद्गुरू मेहेर बाबा म्हणत असत. सद्गुरू म्हणजे परिपूर्ण गुरु, आणि बाबा हे भारतीय लोक प्रेमाने वापरत असलेलं परिचित विशेषण आहे. त्यांचे शिष्य त्यांचा उल्लेख साधारणतः या नावाने करतात. मेहेर बाबांचे वडील पार्शियन होते. ते झोराष्ट्रियन वंशाचे होते. एक गरीब तरुण म्हणून ते भारतात आले. मेहेर हा पुण्यात 1894 जन्मलेला त्यांचा पहिला मुलगा. 5व्या वर्षी त्या मुलाला शाळेत घालण्यात आलं. मेहेर अभ्यासात हुशार होते आणि 17व्या वर्षी ते मॅट्रिक पास झाले. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला आणि 2 वर्ष अभ्यास केला. त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीला एक अनाकलनीय नागमोडी वळण लागलं. एके दिवशी संध्याकाळी ते सायकलवरून घरी परतत होते आणि एका विशिष्ट मुस्लिम फकीर स्त्रीच्या निवासस्थानाजवळून जात होते. तिचं नाव हजरत बाबाजान असं होतं. तिचं वय 100च्या वर असल्याचं सांगितलं जातं. ती आपल्या घराबाहेरील वरंड्यात ठेवलेल्या एका पलंगावर झोपलेली होती. जेव्हा मेहेर यांची सायकल तिच्या घराजवळून जाऊ लागली तेव्हा ती उठून बसली आणि तिने त्यांना हाक मारली. ते सायकलवरून खाली उतरून तिच्याजवळ गेले. तिने त्यांचे हात हातात घेऊन त्यांना कवटाळलं आणि त्यांच्या माथ्यावर ओठ टेकवले. त्यानंतर काय घडलं हे फार स्पष्ट नाही, पण मला वाटतं मेहेर गोंधळलेल्या मानसिक अवस्थेत घरी पोचले. त्यानंतर पुढील 8 महिन्यात त्यांची मानसिक अवस्था झपाट्याने दुर्बळ होत गेली. ती इतकी खालवली की त्यांना अभ्यासही धडपणे करता येईना. शेवटी त्यांना आपल्या कॉलेजच्या शिक्षणाला रामराम ठोकावा लागला, कारण त्यांना शिकवलेलं काहीच कळत नसे. त्यानंतर तरुण मेहेर वेड्यासारखे वागू लागले. त्यांना स्वतःची काळजीही घेता येईना. जेवण, आंघोळ करणं, शरीराच्या नैसर्गिक हाकेला ओ देणं अशी प्राथमिक स्वरूपाची मानवी कर्तव्य पार पाडण्यासही ते असमर्थ ठरले. त्यांच्या वडिलांनी जेवायला सांगितल्यावर ते यांत्रिकपणे जेवत असत. त्यांच्यासमोर जेवण का ठेवलं गेलं आहे हेही त्यांना समजायचं नाही. थोडक्यात ते एक यंत्रमानव बनले. एक 25शीतला तरुण ज्याची काळजी त्याच्या आईवडिलांना एका 3 वर्षाच्या मुलासारखी घ्यावी लागत होती. मानसिक परागमनाचं ते एक चालतं बोलतं उदाहरण होतं. त्यांच्या या अवस्थेमुळे विचलित झालेल्या त्यांच्या वडिलांना वाटायचं परीक्षेसाठी घोकंपट्टी करताना त्यांच्या मनावर जास्त दडपण आल्यामुळे असं घडलं असावं. मेहेर यांना अनेक डॉक्टरांकडे नेण्यात आलं. त्या सगळ्यांनी ही मानसिक ब्रेकडाऊनची केस आहे असं निदान करून त्यांना इंजेक्शन्स दिली. 9 महिन्यानंतर त्यांच्या या शोचनीय परिस्थितीत हळूहळू उतार पडू लागला. त्यांना त्यांच्या भोवतालची परिस्थिती समजू लागली आणि ते बुद्धिपूर्वक अधिक सामान्यपणे प्रतिक्रिया देऊ लागले. त्यांची स्थिती पूर्णपणे सुधारल्यावर त्यांचं चारित्र्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. त्यांची शैक्षणिक महत्त्वाकांक्षा मावळली होती. ऐच्छिक कारकिर्दीविषयीची ओढही नष्ट झाली होती. खेळातील त्यांची आवड लयाला गेली होती. या सगळ्याची जागा धार्मिक जीवनाबद्दलच्या खोल ओढीने घेतली होती. स्वतःला सातत्याने आध्यात्मिकतेत पुढे नेण्याचे वेध त्यांना लागले होते. या सगळ्या परिवर्तनाचं मूळ त्या यवन स्त्रीने घेतलेल्या त्यांच्या माथ्याच्या चुंबनात होतं, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भविष्याबद्दल मार्गदर्शन घेण्यासाठी त्या फकीर स्त्रीशी संपर्क साधला. तिने त्यांना आध्यात्मिक गुरूच्या शोधाची आज्ञा केली. त्यावर त्यांनी गुरुरूपी आशीर्वाद कुठे मिळणार अशी विचारणा केली. उत्तरादाखल तिने तिचे हात मोघमपणे हवेत उडवले. त्यानंतर त्यांनी आसपासच्या परिसरातील अनेक थोर लोकांच्या भेटी घेतल्या. पुण्यापासून आजूबाजूच्या परिसरात शेकडो मैलाचा प्रवास केला. एके दिवशी ते साकोरीजवळील एका छोट्या दगडी बांधणीच्या देवळापाशी पोहोचले. ते एक छोटंसं साधंसुद्धा मंदिर होतं, पण एका अत्यंत पवित्र माणसाचं तिथे वास्तव्य होतं. कमीत कमी त्या खेड्यातील लोक तरी तसं म्हणायचे. अशा रीतीने मेहेर पहिल्यांदा उपासनी बाबांच्या समोर आले तेव्हा त्यांना साक्षात त्यांचे गुरु भेटले असं वाटलं. त्या तरुण आध्यात्मिक उपासकाने त्यानंतर अनेक वेळा साकोरीला भेट दिली. त्यांच्या गुरुसोबत सहसा ते प्रत्येक वेळी काही दिवस घालवायचे, पण एकदा ते तिथे 4 महिने राहिले. मेहेर यांचं ठाम प्रतिपादन होतं की या काळात ते पारंगत होत होते, त्यांच्या जीवित कार्यासाठी सज्ज होत होते. एका संध्याकाळी त्यांनी त्यांचे बालपणीचे सवंगडी आणि जुने शाळासोबती मिळून 30 जणांना एकत्र केलं आणि त्यांना एका रहस्यमय भेटीचे संकेत देऊन साकोरीच्या त्या छोट्या देवळात आणलं. मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले आणि तिथे राहणाऱ्या करारी दिसणाऱ्या उपासनी महाराजांनी त्या पवित्र माणसाने लोकांना उद्देशून प्रवचन दिलं. त्या लोकांशी ते धर्माविषयी बोलले. त्यांना सद्गुणाचा शोध घ्यायला सांगितला. त्यांच्या ज्ञानाचा आणि गूढ शक्तीचा वारसदार ते मेहेर यांना करणार असल्याचंही सांगितलं.
आश्चर्यचकित झालेल्या त्या तरुणांसमोर शेवटी त्यांनी हे जाहीर केलं की मेहेर दैवी पूर्णत्वापर्यंत पोचला आहे, तेव्हा आपल्या पारशी मित्राचं अनुयायी बनावं, कारण त्यांना त्याचा या जीवनात आणि नंतरच्या आयुष्यातही महान आध्यात्मिक लाभ होईल. श्रोत्यांपैकी काहींनी तो सल्ला अनुसरला आणि बाकीचे नुसतेच संशयाने भयभीत राहिले. जवळपास 1 वर्षानंतर जेव्हा मेहेरबाबांनी वयाच्या 27व्या वर्षात पदार्पण केलं, तेव्हा त्या पारशी तरुणाने त्याच्या छोट्या गटासमोर जाहीर केलं. त्यांच्याद्वारे जे दैवी जीवित कार्य पूर्ण व्हायचे त्याची जाणीव त्यांना झाली असून ईश्वराने मानवतेसाठी अत्यंत विराट महत्त्वाचं कार्य त्यांना सुपूर्त केलं आहे. त्यांनी सरळ त्या जीवित कार्याचं अमूल्य स्वरूप स्पष्ट केलं नाही, पण काही वर्षातच त्याचं रहस्योद्घाटन केलं. त्यांचा जन्म मसीहा म्हणजे उद्धारक बनण्यासाठी झाला आहे. उद्धारक 1924मध्ये मेहेरबाबांनी पहिल्यांदा भारत सोडला. आपल्या अर्धा डझन शिष्यांसह ते पर्शियाच्या प्रवासाला निघाले. आपल्या पूर्वजांच्या देशाचा दौरा करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं, पण प्रत्यक्षात बोटीने बुशायरचा किनारा गाठताच त्यांनी अचानक आपला विचार बदलला आणि दुसऱ्या बोटीने ते घराच्या दिशेने निघाले. या घटनेच्या 3 महिन्यानंतर बंडखोर दलांनी पर्शियाची राजधानी तेहरान बळकावून जुन्या सत्तेला नेस्तनाबूत केलं. तिथे नवीन शाह गादीवर आला. तेव्हा मेहेरबाबांनी आपल्या अनुयायांना सांगितलं, पर्शियाला दिलेल्या भेटीदरम्यान मी केलेल्या गूढ कार्याचे परिणाम आता तुम्हाला दिसले. त्यांच्या शिष्यांनी मला सांगितलं की नव्या राज्याच्या शासनाने पर्शिया एक सुखी देश बनला. मुस्लिम, झोराष्ट्रीय, ज्यू आणि ख्रिश्चन गुण्यागोविंदाने राहायचे. खरं तर जुन्या राजवटीच्या काळात त्यांच्यात सतत संघर्ष आणि हिंसेचं क्रूर उद्रेक व्हायचे. या रहस्यमय प्रवासानंतर काही वर्षांनी मेहेरबाबांनी एक कुतूहलजनक शिक्षण संस्था चालवली. त्यांच्या सूचनेनुसार त्यांच्या एका शिष्याने सध्याच्या वसाहतीची जागा विकत घेतली. ती जागा अरण गावाजवळ होती. तिथे कित्येक ओबडदोबड बंगले बांधले होते. त्यांच्यासोबत काही शाकारलेल्या झोपड्याही उभारल्या गेल्या. एक रहिवासी शाळा खुली करण्यात आल्याचं जाहीर केलं गेलं. सुशिक्षित पारशी शिष्यांमधून शिक्षकांची निवड झाली. भक्त किंवा त्यांच्या मित्रांच्या कुटुंबातून विद्यार्थी निवडले गेले. शिकवण्यासाठी कोणतीही फी आकारली गेली नव्हती. इतकंच नव्हे, तिथे त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्थाही फुकट करण्यात आली होती. या शिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमात इतर निधर्मी विषयांखेरीज मेहेरबाबांच्या स्वतःच्या बिनसांप्रदायिक धर्माच्या सूचनांचाही समावेश होता. अशा आकर्षक गोष्टींमुळे जवळजवळ 100 मुलं सहज गोळा करता आली. त्यांच्यापैकी बरेचसे दूरवरच्या पर्शियातून आले होते. त्या शाळेमध्ये मुलांना सर्वसाधारणतः सगळ्या धर्मात कमी जास्त प्रमाणात सामान्य असलेले नैतिक आदर्श शिकवले जायचे. महान प्रेषितांच्या जीवनगाथा त्यांच्यासमोर उलगडल्या जायच्या. हळूहळू धार्मिक शिक्षण अभ्यासक्रमाचं केंद्रीभूत वैशिष्ट्य बनलं. मेहेरबाबांनी वयाने मोठ्या मुलाला एका भक्तिपूर्ण गहनतेत नेलं. ते काहीसं तरल स्वरूपाचं होतं. त्यांना मेहेरबाबाचा पवित्र व्यक्ती म्हणून आदर करायला शिकवलं जायचं. अगदी त्यांची पूजा करायला सांगितलं जायचं. या सगळ्यात काही मुलांनी धार्मिक उन्मादाची लक्षणं व्यक्त करायला सुरुवात केली. थोड्या दिवसाच्या अंतराने त्यांच्यात विचित्र घटना घडायच्या. या आगळ्या वेगळ्या शाळेचं उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे तिथले विद्यार्थी नाना जाती धर्माचे, वंश आणि वर्णाचे होते. त्यात हिंदू, मुस्लिम, भारतीय ख्रिश्चन आणि झोराष्ट्रीयनही होते. सगळे मुक्तपणे एकमेकात मिसळायचे. पण मेहेरबाबांना आणखीन विस्तृत नावनोंदणी हवी होती. त्यांनी त्यांच्या मुख्य शिष्यांना काही श्वेतवर्णीय शिष्यांचा शोध घेण्यासाठी इंग्लंडला पाठवलं. पण त्यांनी नेमलेल्या या दूतांना त्यांच्या त्या खास कार्यात बऱ्याच अडचणी येऊ लागल्या, कारण श्वेतवर्णीय पालक त्यांच्या मुलांना अशा अनोळखी व्यक्तीच्या हवाली करायला तयार नव्हते, जो त्यांच्या मुलांना आशियातील दूर देशातील शाळेत भारतासारख्या वंशभेदावर आधारित देशात नेऊ इच्छित होता. शिवाय सर्व धर्मसमावेशक शाळेचेही त्यांच्या दृष्टीने काही खास महत्त्व नव्हतं. भारतासारख्या वंशभेदावर आधारित देशात जरी या गोष्टीचा मोठा गाजावाजा केला जात होता, तरी इंग्लंडमध्ये अशा भरपूर शाळा होत्या जिथे वेगवेगळ्या वंशाचे विद्यार्थी सहज आणि उत्स्फूर्त रीतीने एकत्र येऊन शिकत होते. एके दिवशी मेहेरबाबांच्या भारतातील या दूतांना इंग्रज माणूस भेटला, जो 1-2 संभाषणानंतर पारसी मसीहाला सहजतेने स्वीकारायला तयार झाला. त्या माणसाचा स्वभाव उत्साही होता. लंडनमध्ये मधमाशांच्या पोळ्यासारख्या पसरलेल्या सगळ्या संप्रदायांमधून त्यांनी मुक्त संचार केल्यामुळे तो मेहेरबाबांचा उदात्त वाटणारा संदेश स्वीकारायला तत्परतेने तयार झाला. त्यामुळे त्यांनी श्वेतवर्णीय विद्यार्थ्यांचा शोध मोहिमेला हातभार लावला आणि अशी 3 मुलं शोधून काढली, ज्यांचं दारिद्र्याने गांजलेले पालक आपल्या मुलांना दूर करण्याचं मोल देऊन स्वतःचं ओझं कमी करू इच्छित होते.
पण नेमकी त्याच वेळी भारतीय ऑफिसात जाग आली. या प्रकरणाची चौकशी केली गेली. अधिकाऱ्यांनी आपल्या माना नकारार्थी हलवल्या आणि या प्रकल्पावर बंदी घातली. पारसी मसीहाचे प्रतिनिधी इंग्लंडमधून भारतात परत आले. त्यांच्यासोबत तो इंग्रजही आपल्या बायको व मेहुणीसह भारतात आला. 5-6 महिन्यानंतर मेहरबाबांनी त्या तिघांना आपल्या मुख्य शिष्याच्या खर्चाने इंग्लंडला परत पाठवलं. या शाळेच्या स्थापनेमागे मेहरबाबांचा दुहेरी हेतू होता, हे मला त्यांच्याकडून समजलं. पहिला म्हणजे ते लोकांमधील वांशिक आणि धार्मिक अडथळे तोडू इच्छित होते आणि दुसरा हेतू म्हणजे त्या विद्यार्थ्यांपैकी काही निवडक मुलांना त्यांच्या आध्यात्मिक कारणासाठी भावी दूत म्हणून प्रशिक्षित करायचं होतं. कालांतराने ते पुरेसे मुरल्यानंतर आणि मेहरबाबांच्या स्वतःच्या जीवितकार्याची घोषणा करण्याची वेळ आल्यावर ते त्यांना जगातील 5 खंडांमध्ये पाठवणार होते. मानवजातीला आध्यात्मिक ज्ञान प्रदान करण्याच्या मेहरबाबांच्या ध्येयात प्रचारक बनून ते त्यांची मदत करणार होते. शाळेबरोबरच आणखी एका कार्याला गती मिळत होती. काही प्राथमिक स्वरूपाची हॉस्पिटल्स सुरू करण्यात आली होती. त्यांच्या उत्साही शिष्यांना भोवतालच्या परिसरातून अंध, पंगू आणि आजारी लोकांना गोळा करण्यासाठी पाठवलं गेलं. त्यांना फुकट वैद्यकीय उपचार, जेवण आणि निवासस्थान पुरवण्यात आलं. त्यासोबत पारशी पवित्र माणूस मेहेर त्यांना आध्यात्मिक आश्वासन द्यायचे. 5 महारोगी केवळ त्यांच्या हस्तस्पर्शाने बरे झाले होते, असं एका उत्साही भक्ताने सांगितलं. खरं तर मी एक मामूली शंकाखोर माणूस आहे, कारण ते 5 जण कोण होते, ते कुठे आहेत किंवा त्यांचा आता शोध कसा घ्यायचा हे कोणालाच माहीत नव्हतं. मला भीती वाटते की पौरात्य अतिशयोक्तीचा हा एक नमुना असावा, कारण जर तसं नसतं तर त्या 5 महारोग्यांपैकी एकाने तरी मेहरबाबांच्या शिष्यगणात सामील होऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली असती. शिवाय हस्तस्पर्शाने रोगमुक्त होण्याची बातमी महारोगपीडित भारतात नक्कीच जंगलाला लागलेल्या वणव्यासारखी पसरली असती आणि मग महारोगींच्या झुंडीच्या झुंडी आरण गावाजवळील या हॉस्पिटलच्या दिशेने आल्या असत्या. तिथे एक मोठी वस्ती उदयाला आली. त्यांच्या श्रद्धाळू भक्त, भेट देणारे आणि आजूबाजूच्या खेड्यातील लोचट आश्रित होते. या असाधारण वसाहतीची लोकसंख्या शेकड्यांमध्ये वाढली. सगळीकडे तीव्र धार्मिक उत्साह, औत्सुक्य व्यापून राहिलं होतं आणि या संपूर्ण चित्राच्या केंद्रस्थानी होते अर्थातच मेहरबाबा. या वसाहतीच्या स्थापनेनंतर 18 महिन्याच्या कालावधीतच ती अचानक विखुरली गेली. सुरू झालेले सगळे उद्योग बंद पडले. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी त्यांच्या पालकांकडे परत पाठवण्यात आलं. याबाबत मेहरबाबांनी उदारपणे काहीच कारण पुढे केलं नाही. मला असं सांगण्यात आलं की अशा प्रकारचा अनाकलनीय आवेग हे त्यांच्या वागणुकीचं एक नेहमीचं वैशिष्ट्य होतं. 1929च्या वसंत ऋतूमध्ये साधू लेईक नावाच्या त्यांच्या पहिल्या शिष्याला भारतभर दौरा करण्यासाठी पाठवण्यात आलं. निरोपाच्या हुकमादाखल त्याला पुढील सूचना देण्यात आल्या. तुम्हाला मसिहासाठी कार्य करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. तुम्हाला संपूर्ण जगातील देशांची माहिती आहे. निधर्मी राहा आणि कोणत्याही धर्माचा अपमान करू नका किंवा त्याला कमी लेखू नका. मला तुमच्याबद्दल सगळं काही कळेल याची खात्री बाळगा. इतरांच्या टीकाटिप्पणींने उत्साहभंग होऊ देऊ नका. मी तुम्हाला मार्ग दाखवीन आणि फक्त मलाच अनुसरा. मला मिळालेल्या माहितीनुसार हे स्पष्ट होतं की या कामासाठी निवडलेला माणूस शारीरिकदृष्ट्या या भ्रमंतीसाठी योग्य नव्हता. तो फक्त मद्रासमध्ये काही शिष्य बनवू शकला, पण लवकरच वाटेत आजारी पडला आणि परत आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. असा होता पारशी पवित्र माणसाच्या कारकिर्दीचा एक ओझरता आलेख. मी मेहरबाबांशी कित्येकदा थोडा वेळ बोललो, पण ते बोलणं म्हणजे निव्वळ गप्पा. परंतु मला तर त्यांनी स्वतःच नेमलेल्या जगाविषयीच्या त्यांच्या जीवित कार्यासंबंधी काही निश्चित आणि अधिक माहिती हवी होती. म्हणून मी प्रयत्न करून त्यांच्याशी शेवटची भेट ठरवली. आज त्यांनी निळ्या रंगाचा जाड मफलर गुंडाळला होता आणि मांडीवर नेहमीसारखाच वर्णाक्षरांचा तक्ता संभाषणासाठी ठेवला होता. तिथे उपस्थित शिष्यगण श्रद्धाळू श्रोत्याच्या भूमिकेत होते आणि संभाषणाला आवश्यक पार्श्वभूमी पुरवत होते. सगळे शांतपणे परस्परांकडे बघत स्मित करत होते. अचानक विचारलेल्या माझ्या प्रश्नाने शांततेचा भंग केला. तुम्ही मसीहा, उद्धारक आहात, हे तुम्हाला कसं कळलं? या प्रश्नाने धक्का बसलेले शिष्य माझ्या धाडसाकडे बघतच राहिले. गुरुच्या दाट भुवया हल्ल्या, पण त्यांची मानसिक स्थिरता ढळली नव्हती. त्यांनी या चौकस पाश्चात्याकडे पाहत स्मित केलं आणि झटकन उत्तर दिलं, मी जाणतो. मला ते चांगलंच ठाऊक आहे. तुम्ही मानव आहात हे जसं तुम्हाला माहीत आहे, तसंच मलाही माहीत आहे की मी मसीहा, उद्धारक आहे. तेच माझं संपूर्ण जीवन आहे. माझा परमानंद अखंड आहे.
तुम्ही स्वतःला दुसरा माणूस समजण्याची चूक करू शकत नाही, तसाच मी कोण आहे याबाबत मीही चूक करू शकत नाही. मला एक दैवी कार्य करायचं आहे आणि मी ते करीन. जेव्हा त्या मुस्लिम फकीर स्त्रीने तुमच्या माथ्याचं चुंबन घेतलं तेव्हा नेमकं काय घडलं तुम्हाला आठवतं? होय, तोपर्यंत मी इतर तरुणांसारखं ऐहिक जीवन जगत होतो. पण हजरत बाबाजांनी माझ्यासाठी बंद दरवाजे उघडून दिले. तिचं चुंबन माझ्या जीवनाला वळण देणारं बिंदू होतं. मला वाटलं जणू सगळं ब्रह्मांड गुंडाळलं जाऊन अवकाशात दूर जात आहे आणि मी मात्र मागे एकाकी उरलो आहे. होय, मी ईश्वरासोबत एकटा होतो. महिनोन्महिने मी झोपू शकलो नाही. तरीही मला अजिबात अशक्तपणा आला नाही. उलट मी पूर्वी इतकाच बळकट होतो. माझे वडील समजू शकले नाहीत. त्यांना वाटलं मला वेड लागला आहे. ते एकापाठोपाठ एक डॉक्टरांना बोलवत होते. त्यांनी मला औषधं आणि इंजेक्शन्स दिली, पण ते सगळं चुकीचंच होतं. वास्तविक त्याची काही आवश्यकताच नव्हती, कारण मी ईश्वरासोबत होतो आणि मला बरं करण्यासारखं काही नव्हतंच. फक्त माझ्या सामान्य अस्तित्वावरची पकड हरवली होती आणि ती परत मिळवण्यासाठी मला बराच वेळ लागला. तुम्हाला समजलं? हो, व्यवस्थित. मग आता तुम्ही परत आला आहात ही गोष्ट तुम्ही लोकांना केव्हा सांगणार? हा गौप्यस्फोट नजीकच्या भविष्यकाळात होईलच, पण मी तुम्हाला नेमकी तारीख सांगू शकत नाही. आणि मग या पृथ्वीवर माझं कार्य 33 वर्ष चालेल. त्यानंतर मला एका शोकांतिकेत मरण येईल. माझेच लोक, पारशीच, माझ्या हिंसक मरणाला जबाबदार असतील, पण इतर लोक माझं कार्य चालू ठेवतील. म्हणजे तुमचे शिष्यच ना? माझ्या 12 निवडक शिष्यवर्तुळापैकी एक जण नियत आणि संयमी गुरु बनेल. मी त्याच्यासाठी नेहमी उपवास करतो आणि मौन पाळतो. त्यामुळे त्याचं पापक्षालन होईल आणि ते आध्यात्मिकरित्या परिपूर्ण होतील. ते सगळे गेल्या जन्मी माझ्यासोबत होते आणि त्यांना मदत करायला मी बांधला गेलो आहे. या शिष्यांखेरीज इतर 44 जणांचं दुसरं बाह्य वर्तुळ असेल. ते सगळे भिन्न आध्यात्मिक दर्जाचे स्त्री पुरुष असतील. माझ्या मुख्य 12 शिष्यांना मदत करणं हे त्यांचं कार्य असेल, अर्थात जेव्हा ते परिपूर्ण बनतील तेव्हा. उद्धारकपदाचे इतरही कोणी दावेदार आहेत का? उत्तरादाखल अशा मूर्ख लोकांप्रती धिक्कार, नापसंती दर्शक हास्य करीत मेहरबाबा म्हणाले, होय, एक आहे कृष्णमूर्ती, श्रीमती बेझंटच्या पंखाखाली जगणारा. हे ब्रह्मविद्या मंडळाचे सदस्य स्वतःलाच फसवतात. त्यांचा सूत्रधार हिमालयात तिबेटमध्ये कुठेतरी आहेत. त्यांचं जे निवासस्थान मानलं जातं तिथे तुम्हाला दगड मातीशिवाय काहीच आढळणार नाही. शिवाय कोणत्याही खऱ्या आध्यात्मिक गुरूला त्याच्या ज्ञानाच्या प्रचारासाठी इतर कोणत्या तरी शरीराला तयार करण्याची आणि प्रशिक्षित करण्याची गरज नसते. हे हास्यास्पद आहे. या शेवटच्या संभाषणात इतरही विलक्षण विधानं केली गेली. वर्णाक्षराच्या पटावरून फिरणाऱ्या पातळ बोटांमधून व्यक्त झालेल्या औत्सुक्यपूर्ण ठाम प्रतिपादनाची सरमिसळ होती. ती म्हणजे अमेरिकेचं भविष्य महान आहे. तो आध्यात्मिक मनाचा देश बनणार आहे. माझ्यावर श्रद्धा बाळगणाऱ्या प्रत्येकाची जाणीव मला असते आणि त्याला नेहमीच मदत केली जाते. माझ्या कृतीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही त्याचा अथांग तळ गाठू शकणार नाही. मी कोणत्याही ठिकाणी अत्यल्प काळासाठी वास्तव्य केलं तरीही तिथले आध्यात्मिक वातावरण अत्यंत वरच्या पातळीवर जातं. मी जगाला आध्यात्मिकतेच्या दिशेने जो सर्वसाधारण धक्का देणार आहे, त्यामुळे जगाच्या आर्थिक, राजकीय, वैषयिक, सामाजिक सगळ्या समस्या लवकरच सुटतील. कारण स्वार्थीपणाचा नाश केला जाईल आणि त्याची जागा बंधुभाव घेईल. शिवाजी नावाच्या ज्या सरदाराने 17व्या शतकात मराठा साम्राज्याची उभारणी केली, तो सुद्धा इथेच आहे असे म्हणताना त्यांनी स्वतःकडे बोट दाखवलं. याचा अर्थ मेहेर हा शिवाजीचा पुनर्जन्म आहे. काही ग्रहांवर मानवी वस्ती आहे. ते या ग्रहावरील संस्कृती आणि भौतिक प्रगतीच्या बाबतीत समान आहेत, पण आध्यात्मिकरित्या आपली पृथ्वी जास्त पुढारलेली आहे. मेहेर जेव्हा स्वतःच्या दाव्याबद्दल चर्चा करायचे तेव्हा सौजन्याची, नम्रतेची अजिबात पर्वा करायचे नाहीत. ते अगदी उघड उघड दिसत होतं. मुलाखतीच्या शेवटी तर त्यांनी मलाच आज्ञा दिली, तेव्हा मला नाही म्हटलं तरी थोडा धक्का बसलाच. पश्चिमेला माझा प्रतिनिधी म्हणून जा. भावी दैवी दूत म्हणून माझ्या नावाचा प्रचार करा. माझ्यासाठी आणि माझ्या नावाचं वलय वाढवण्यासाठी काम करा, म्हणजे तुम्ही मानवजातीच्या कल्याणासाठी काम कराल. कदाचित मला वेळ लागला आहे म्हणून जग माझी हेटाळणी करेल, मी अस्वस्थपणे म्हणालो, कारण अशा कामाच्या कल्पनेनेच माझी मती गुंग झाली होती. मेहरबाबा माझ्याशी सहमत झाले नाहीत.
मी उत्तर दिलं की एखाद्याने केलेल्या चमत्काराच्या शृंखलेने ते आध्यात्मिक महामानव आहेत असं पाश्चात्यांना कधीच पटणार नाही. मग मुक्तिदात्याचं तर जाऊच द्या, शिवाय मी चमत्कार घडवून आणू शकत नाही, त्यामुळे त्यांचा दूत बनण्याचं काम करण्यात मी असमर्थ आहे. मग तुम्ही ते चमत्कार करायला हवेत, त्यांनी त्यांच्या आश्वासक रीतीनं उत्तर दिलं. मी गप्प राहिलो. मेहरबाबांनी माझ्या गप्प बसण्याचा वेगळाच अर्थ घेतला. माझ्यासोबत राहा, मी तुम्हाला महान शक्ती प्रदान करीन. तुम्ही खूप नशीबवान आहात. मी तुम्हाला प्रगत शक्ती मिळवण्यात मदत करीन, त्यामुळे तुम्ही पश्चिमेत सेवा देऊ शकाल. या अद्भुत मुलाखतीच्या उरलेल्या भागाचं वर्णन करणं आवश्यक नाही. काही माणसं जन्मजात महान असतात, काही ती महानता प्राप्त करतात, तर काही त्यासाठी वृत्तपत्रांच्या प्रतिनिधीची मदत घेतात. मेहर या प्रकारचे वाटत होते. दुसऱ्या दिवशी मी निघायची तयारी केली. सध्यापुरचं तरी मी पुरेसं पवित्र शहाणपण ग्रहण केलं होतं आणि भविष्यवाणीही पुरेशा ऐकून घेतल्या होत्या. मी जगात सर्वदूर केवळ धार्मिक प्रतिपादने किंवा भव्यतेचे जाहीरनामे ऐकण्यासाठी भटकत नव्हतो. मला तथ्य हवी होती. जरी ती तथ्य विलक्षण असामान्य प्रकारची असली तरी. शिवाय मला विश्वसनीय पुरावे हवे होते. यापेक्षा चांगलं म्हणजे काही व्यक्तिगत पुरावे, जे माझ्या समाधानासाठी मी पडताळून पाहू शकतो. माझं सामान भरून तयार होतं. मी रवाना होण्यापूर्वी मेहरबाबांकडे गेलो आणि विनम्रतेने त्यांचा निरोप घेतला. काही महिन्यातच ते नाशिकजवळच्या त्यांच्या मध्यवर्ती मुख्यालयात राहायला जाणार असल्याचं त्यांनी मला सांगितलं. शिवाय मी त्यांना तिथे भेटायला यावं आणि त्यांच्यासोबत महिनाभर राहावं असंही सुचवलं. असं करा, तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा या. मी तुम्हाला अद्भुत आध्यात्मिक अनुभव करून देईन आणि माझ्यासंबंधी सत्य तुम्हाला सांगू शकेन. तुम्हाला माझ्या आंतरिक आध्यात्मिक शक्ती दाखवेन. त्यानंतर मात्र तुम्हाला कोणतीच शंका उरणार नाही. तुमच्या स्वतःच्या या अनुभवानी तुम्ही माझा दावा सिद्ध कराल. मग तुम्ही पश्चिमेत जाऊन माझ्यासाठी अनेक लोकांची मनं जिंकू शकाल. त्यांच्या या वक्तव्यावर मी सवडीने परत येऊन त्यांच्यासोबत 1 महिना घालवायचं ठरवलं. या पारशी पवित्र माणसाचं काहीसं नाटकी चारित्र्य आणि त्याच्या जीवितकार्याचं विचित्र रूप पाहूनही मी त्या सगळ्या मामल्याचं मोकळ्या मनाने संशोधन करायचं ठरवलं. थोडा काळ मुंबईच्या गडबड गोंधळात घालवून मी पुण्याकडे रवाना झालो. या प्राचीन भूमीची भटकंती आता खऱ्या अर्थाने सुरू झाली होती. वृद्ध मुस्लिम फकीर स्त्री, जिच्या केवळ स्पर्शाने मेहरला विलक्षण अनुभूती देण्याची मध्यस्थी केली, तिने माझं लक्ष वेधून घेतलं. मला वाटलं तिला एक धावती भेट द्यायलाच हवी. तिच्याबद्दल काही प्राथमिक चौकशी मी मुंबईत आधीच केली होती. तिथे मला माजी न्यायाधीश खंडालवाला यांच्याकडून असं समजलं होतं की तिचं वय खरोखरच 95च्या आसपास आहे. ते तिला 50 वर्षापासून ओळखत होते. मला आठवलं मेहरच्या अनुयायांनी तिचं वय 130 असल्याचं सांगितलं होतं. पण मीही त्यांची अतिशयोक्ती त्यांच्या अतिउत्साहाला पाहून क्षम्य मानली. त्या न्यायाधीशांनी मला तिची कथा थोडक्यात सांगितली. ती अफगाणिस्तानात आणि भारताच्या दरम्यान कुठेतरी असलेल्या बलुचिस्तानची रहिवासी होती आणि खूप लहानपणी घर सोडून पळून गेली होती. पायी प्रवास करत ती या शतकाच्या प्रारंभी पुण्यात पोचली आणि अजूनपर्यंत पुणे सोडून कुठेच गेली नव्हती. सुरुवातीला ती एका कडुलिंबाच्या झाडाखाली राहायची. सगळ्या ऋतूंमध्ये तिथेच राहण्याचा तिचा आग्रह असायचा. तिच्या साधुत्वाची आणि चमत्कारिक शक्तीची ख्याती लवकरच आजूबाजूच्या मुस्लिम लोकांमध्ये पसरली. इतकंच नव्हे तर हिंदू देखील तिला आदराने वागवू लागले. नेहमीसारख्या घरात राहायला तिने नकार दिल्यामुळे कालांतराने काही मुस्लिम बांधवांनी तिच्यासाठी त्या कडुलिंबाच्या झाडाखाली लाकडी निवारा बांधला. त्यामुळे तिला घरासारखा आसरा मिळाला आणि पावसाळ्यातील वाऱ्यावादळापासून संरक्षणही. मी त्या न्यायाधीशाला तिच्याबद्दल त्यांचं व्यक्तिगत मत विचारलं. त्यांनी सांगितलं, हजरत बाबाजान ही खरोखरच फकीर आहे. यात काही वादच नाही. योगायोगाने तो न्यायाधीशही पारशी निघाला आणि मेहर बाबालाही चांगलंच ओळखत होता. म्हणून मी त्यांच्याविषयी काही कायदेशीर चौकशी केली. मला जे सांगण्यात आलं त्यावरून त्या पारशी मसिहाबद्दल माझं फार अनुकूल मत होऊ शकलं नाही. शेवटी मी त्याला उपासनी बाबांबद्दल विचारलं. तो आता मेहरबाबांचा प्रेरणादाता होता. मला माहिती देणारा हा धूर्त जाणकार वृद्ध न्यायाधीश अशा ऐहिक बाबतीत मोठा अनुभवी होता. त्यांनी उपासनी बाबांच्या स्वतःला आलेल्या दुर्दैवी अनुभवांची सविस्तर गाथा ऐकवली. त्यांनी 2 घटना सांगितल्या. उपासनीने 2 भीषण चुका केल्या. एकदा त्यांनी मला बनारसला जायला प्रवृत्त केलं. त्या काळी तो तिथे होता.
थोड्या दिवसानंतर मला मृत्यूचे पूर्वसंकेत मिळाले आणि मी माझ्या पुण्यातील कुटुंबाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु उपासनेने मला सगळं काही चांगलंच होईल अशी भविष्यवाणी वारंवार सांगून घरी जाण्यापासून परावृत्त केलं. पण तसं झालं नाही. 2च दिवसात मला तारेनं कळवण्यात आलं की माझ्या सुनेला मुलगा झाला होता आणि जन्मानंतर काही मिनिटातच तो इहलोक सोडून गेला होता. दुसऱ्या प्रकरणात शेअर बाजारात प्रवेश करू इच्छिणाऱ्या माझ्या जावयाला त्याचा हा निर्णय त्याच्यासाठी अत्यंत सुदैवी ठरणार असल्याचं सांगून प्रोत्साहन दिलं. त्याच्या या सल्ल्यावर विश्वासून जावयाने शेअर बाजारात उडी टाकली आणि सर्वनाश ओढवून घेतला. खंडालवालाच्या स्वतंत्र दृष्टिकोनाने मी प्रभावित झालो. ज्या उपासनी बाबांचं वर्णन मेहरबाबांनी माझ्याजवळ या युगातील महान आध्यात्मिक व्यक्तिमत्वांपैकी एक असं केलं होतं, त्याचा त्यांनी दंभस्फोट केला. तरीही ते हे कबूल करायला कचरले नाहीत की मेहर स्वतः खूप प्रामाणिक आहेत आणि त्यांना स्वतःच्या आध्यात्मिक सिद्धींवर खरोखर विश्वास आहे. जरी या सिद्धी अप्रमाणितच राहिल्या होत्या, त्याचा काहीच पुरावा उपलब्ध नव्हता तरी. मी पुण्याला पोचल्यानंतर कॅम्पमधील एका हॉटेलावर सामान ठेवून सरळ हजरत बाबाजांच्या निवासस्थानी पोचलो. माझ्यासोबत एक गाईड होता. तो तिला व्यक्तिशः ओळखतही होता आणि माझ्या हिंदीबद्दलच्या त्रोटक ज्ञानात भर घालण्यासाठी माझा दुभाषी बनणार होता. आम्ही एका अरुंद गल्लीत प्रवेश केला. तेलाच्या आणि विजेच्या दिव्याच्या संमिश्र प्रकाशाने ती गल्ली उजळून निघाली होती. हजरत बाबाजान एका बसक्या खाटेवर झोपली होती, त्यामुळे ती आपोआपच येणाऱ्या जाणाऱ्याच्या दृष्टीपथात यायची. तो दिवाण असलेला व्हरंडा एका तारेच्या कुंपणाने रस्त्यापासून वेगळा केला होता. त्या लाकडी छपरावर कडुलिंबाच्या झाडाच्या फांद्यांचा विस्तार होता, ज्याचा पांढरा मोहर आसमंताला किंचित सुगंधित करत होता. तुम्हाला बूट काढावे लागतील. बूट तसेच पायात ठेवून आत येणं म्हणजे अपमान समजला जातो. माझ्या गाईडने मला सावधानतेचा इशारा दिला. मी त्याच्या म्हणण्यानुसार केलं आणि एका मिनिटात आम्ही तिच्या शेजारी उभे राहिलो. तिने अशा नजरेने माझ्याकडे पाहिलं जणू ती नजर या जगातली नव्हतीच. शिवाय तिने माझा हातही घट्ट धरून ठेवला. तिच्या त्या नजरेने मी गोंधळात पडलो. ते डोळे एकदम रिकामे, भावहीन, काहीच न समजू शकणारे वाटत होते. तिने माझा हात 2, 3, 4 मिनिटांपर्यंत मूकपणे धरून ठेवला आणि त्या सपाट नजरेने माझ्या डोळ्यात बघू लागली. जणू तिची नजर माझ्या आत शिरायला लागली होती. ती एक विलक्षण संवेदना होती. काय करावं हे मला कळत नव्हतं. शेवटी तिने आपला हात मागे घेऊन कित्येकदा आपल्या कपाळावर घासला. मग ती माझ्या गाईडकडे वळून त्याला काहीतरी म्हणाली, पण ते तिच्या भाषेत असल्यामुळे मला त्याचा अर्थ कळू शकला नाही. त्या बोलण्याचा अनुवाद करत तो माझ्या कानात कुजबुजला, त्याला भारतात बोलवलं गेलं आहे आणि हे त्याला लवकरच कळेल. काही क्षणांच्या विश्रांतीनंतर तिने तिच्या जाड्या भरड्या आवाजात दुसरं वाक्य उच्चारलं, पण त्याचा अर्थ छापण्यापेक्षा ते माझ्या स्मृतीत ठेवणं जास्त चांगलं होतं. तिचा आवाज कमालीचा बारीक होता. तिच्या तोंडातून शब्द सावकाश आणि महत्प्रयासाने बाहेर पडायचे. या वयोवृद्ध जीर्ण पडलेल्या शरीरात अंगाचं गाठोडं झालेल्या खप्पड आकृतीत खऱ्या फकीराचा आत्मा त्याच्या चमत्कारिक शक्तीसह वास करत असेल, हे खरंच शक्य आहे का? कुणी सांगावं. शरीराच्या बाराखडीने आत्म्याची पानं वाचणं नेहमीच सोपं नसतं, हे खरं. पण ती स्त्री 100च्या जवळपास होती. तिच्या दुर्बल शरीर स्वास्थ्यामुळे तिच्याशी जास्त वेळ संभाषण करण्याची परवानगी नाही, अशी पूर्वसूचना मला देण्यात आलीच होती. एका विचाराने मी प्रभावित होत मी शांतपणे मागं वळण्याच्या तयारीला लागलो. मला वाटलं तिच्या नजरेतील रीतेपण या गोष्टीचं निदर्शक होतं की ती मृत्यूच्या उंबरठ्यावर उभी होती. जिजून जीर्ण शीर्ण झालेल्या शरीरापासून तिचं मन दूर जात होतं, पण विचित्र नजरेतून या जगाकडे दुबळं लक्ष पुरवायला अधूनमधून परत येत होतं. हॉटेलवर गेल्यावर मी माझ्या भावना पुन्हा एकत्रित केल्या. बाबाजांच्या अंतर्यामी कुठेतरी खोलवर मानसिक सिद्धी खरोखरच वसलेली आहे याची मला खात्री वाटत होती. मला तिच्याबद्दल अपार आदर वाटू लागला. तिच्या या भेटीतून माझ्या सामान्य विचारधारेने वेगळं वळण घेतल्याचं मला जाणवलं. विज्ञानाच्या सगळ्या शोधानंतर आणि अनुभवानंतरही आपल्या ऐहिक जीवनाला वेढा घालून बसलेल्या गूढ घटकांच्या अनाकलनीय जाणीवेने माझ्या मनाचा ताबा घेतला. विश्वाच्या महान रहस्याचं कोडं सोडवण्याचा आव आणणारे शास्त्रीय लेखक जे सांगत होते ते तर पृष्ठभागावर काढलेले निव्वळ ओरखाडे होते असंही मला अचानक वाटून गेलं. पण मला हे कळत नव्हतं की या फकीर स्त्रीशी आलेल्या थोड्याशा संपर्काने माझ्या भक्कम मानसिकतेचा पाया खिळखिळा कसा केला. तिने वर्तवलेली गूढ भविष्यवाणी माझ्या मनात फिरून फिरून ताजी होत होती.
तिचा अर्थ समजायला मी नक्कीच समर्थ नव्हतो, कारण मला भारतात कोणीच बोलवलं नव्हतं. मी माझ्याच आंतरिक ओढीने स्वेच्छेने इथं नव्हतो का आलो. आता या घटनेला बराच काळ लोटल्यानंतर जेव्हा या ओळी मी लिहित आहे, तेव्हा माझा विश्वास बसतोय की मला ती भविष्यवाणी आता अस्पष्टपणे समजू लागली आहे. एक विलक्षण जग आहे ते माझे गुरु. मी काही महिन्यानंतर तिला भेटायला गेलो. तिच्या मृत्यूने मला मिळालेले पूर्वसंकेत खरे ठरले होते. ती लवकरच मरण पावली. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.